सन्माननीय राजसाहेबांचं मीरा भाईंदर शहरात खरं तर खूप खूप स्वागत। एकच म्हणेन त्या निमित्ताने की मराठी भाषा आणि मराठी माणसाचा नाद करायचा नाही आणि राजसाहेब येतात ही त्या मोर्चाला थांबवल्याची पावती आहे की राजसाहेब स्वतः त्यांनी दखल घेतली आणि ते इथे येतात मराठी माणसांचे आभार मानायला। म्हणून इथून पुढे मराठी माणसाचा मराठी भाषेचा कोणीही नाद करायचा नाही। काय सांगाल, आता जी ही गर्दी आहे, सगळ्याच लोक येत आहेत, कशी तयारी केली आहे तुम्ही? तयारी तर अतिशय उत्तम, तुम्ही कालपासून पाहता दोन दिवसांपासून गेल्या पाहत आहे, तयारी अतिशय उत्तम चालू आहे आणि मनसेला एक मनसे ताकद तर आहेच, पण एक एवढं बळ मिळालेलं आहे कारण त्या मोर्चामध्ये फक्त मनसेचेच नाही तर संपूर्ण मराठी माणसं त्या मोर्चामध्ये उतरलेली होती आणि त्या मराठी माणसांना धन्यवाद द्यायला राजसाहेब येत आहेत। मराठी माणसांना धन्यवाद द्यायला येतात। काय सांगाल, आता राज ठाकरे काही वेळा येते? खरं तर आज मीरा भाईंदर शहरामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि आज हा फक्त एका राजकीय पक्षाचा एक सभा नसून हा एक मराठी माणसांसाठी एक आनंद निर्माण करणारा आणि एक नवीन चैतन्य आणणारा शहरामधला एक वातावरण निर्मिती सारखा एक कार्यक्रम आहे। म्हणून हा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून हा मराठी माणसांचा कार्यक्रम आहे। सर्व मराठी माणसांनी या सभेचं आणि राजसाहेबांचे जे विचार आहेत ते समजण्याचा प्रयत्न करावा आणि सर्वांनी सहभागी व्हावे। या ठिकाणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष आहेत देशमुख सर, गोवर्धन सर, काय सांगाल? नमस्कार। आज आपण माननीय राजसाहेब ठाकरे मीरा भाईंदर शहरात येत आहेत। आत्ताच आपला मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वामध्ये मराठी मोर्चा झाला, सर्व पक्षीय त्या ठिकाणी उपस्थित होते। मराठीची एकजूट या मीरा भाईंदर शहराने आत्ताच आपण बघितलेली आहे आणि गेल्या अनेक वर्ष आपण यासाठी भांडतोय की मराठी माणसं एकत्र झाले पाहिजे, एकजूट दिसली पाहिजे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज मीरा भाईंदर शहरात येतील आणि मराठी माणसाची एकजूट आता खरं तर या येणाऱ्या काळामध्ये गरजेची आहे आणि ही एकजूट अशी सर्वांनी राजकीय पक्ष झेंडे बाजूला ठेवून दाखवणं गरजेचं आहे। आज हा जरी पक्षाचा मेळावा असेल, पक्षाचा कार्यक्रम असेल, परंतु पक्ष बाजूला ठेवून मराठी माणसाने देखील एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि आपण एक आहोत असा हा जो मीरा भाईंदर शहरामध्ये माजोरडेपणा कोणी दाखवत आहेत त्यांना दाखवणं गरजेचं आहे। म्हणून मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही आज आलेलो आहोत। मराठी एकीकरण समिती सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचं स्वागत देखील या ठिकाणी करणार आहे। या ठिकाणी एक मराठी एकीकरण समिती सुद्धा